या सामन्यासाठी दोन आमचे ऑफिशियल, एका बाजूला नईन कालुष्टे असतील आणि दुसऱ्या बाजूला नितेश घरत असतील. आणि ज्या वेळेला मॅचला सुरुवात होईल त्यावेळेला समालोचन कक्षामध्ये आमचे कोपरी गावचा बुलंद आवाज धनंजय पाटील यांना आपण ऐकणार आहात. आणि त्याचबरोबरीनं हॅलो ठीक. वेलकम सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्गांचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतायत आई भवानी मारंबलपाडा बिग बॅश लीग 2025 सीझन 4 आणि सीझन 4 मधला प्रेक्षणीय मॅच. सध्या आपण पाहिलं तर या मारंबलपाड्याच्या गावामध्ये आज मात्र क्रिकेटचा हा थरार रंगलेला आहे. आणि त्याच मध्ये आता आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं हा प्रेक्षणीय मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो. आमच्यासोबत दोन गोड आवाज, एका बाजूला मृदुलजी यांचाही आवाज ऐकणार आहात आणि दुसऱ्या बाजूला द क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर व्हॉइस ऑफ नारंगी तुकाराम मांगेला सर देखील सर आमच्यासोबत जॉईन असणार आहेत. त्यामुळे 1 मिनिट फक्त सामना थांबवायचा आहे. एक शेड्यूल मध्ये थोडासा बदलाव आहे धनंजय, मी सांगू इच्छितो. या मॅच साठी जी पहिला इनिंगचा ब्रेक होईल त्यानंतर दोन मुलींचे डान्स आहेत ते होणार आहेत. छोट्या मुलींचे डान्स आहेत ते होतील. आणि या सामन्यासाठी विजेत्या संघाला 5,000 रुपये रोख रक्कम आणि उपविजेता संघाला 2,500 रुपये रोख रक्कम भावेशदादा पाटील, रंजनदादा पाटील आणि शेखरदादा पाटील यांच्याकडून देण्यात येणार आहेत. या दोन्ही संघांच्या खांद्यावरती ज्या जर्सी आहेत त्या जर्सी एका बाजूला विया शेखर पाटील आणि ध्रुविक भावेश पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेल्या जर्सीज आहेत. त्यामुळे मॅचला सुरुवात करूयात. सगळ्यांना एकच विनंती आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. आणि ते बक्षीस आहे कोणतं? लगातार 3 चौकार, लगातार 3 विकेट. सदानंददादा पाटील आणि दशरथदादा पाटील यांच्याकडून 3,000 रुपयाचं बक्षीस. प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचं बक्षीस रंजनदादा पाटील, भावेशदादा पाटील आणि शेखरदादा पाटील यांच्याकडून. आणि मैदानावरती आपण पाहिलं तर चौकार खेळला गेलाय. धावसंख्या धावफलकावरती वाढत असताना पाहायला मिळत आहेत. या चौकारानं संघाची धावसंख्या देखील आपण पाहिलं तर ऍड होणार आहेत. पुढचा बॉल पुण्यात ड्राईव्ह केला, हलक्यातनं खेळण्याचा प्रयत्न, मिसफील्ड त्या ठिकाणी धावचीची संधी, रनआउट मैदानावरती होतोय. फलंदाज मैदानाच्या बाहेर जाणार. पहिला गडी मैदानावरती गारत. आई भवानी संघाने सामने ठेविले पाहुनी आदर्श गावाच. आई भवानी संघाने सामने ठेविले पाहुनी आदर्श गावाच. आई भवानी चषक ठेवलाय यो मारंबलपाडा गावात. थँक्यू. आई भवानी मारंबलपाडा बिग बॅश लीग 2025 त्यामधला सुरू असलेला प्रेक्षणीय मॅच. पुण्यात हलक्यातनं चेंडूला मात्र फक्त ढकलून दिले. सिंगल त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न मैदानावरती करण्यात आलाय. एकदा मात्र संघाची टोटल मध्ये ऍड होईल. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. रन 6 धावा. पुढचा बॉल पुण्यात मात्र आपण पाहिलं तर हलक्यातनं चेंडूला मात्र फक्त ढकलून दिलं. एक सिंगल मात्र कंप्लीट केली जात आहेत. धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर जाऊन पोहोचतात 7 धावा. प्रेक्षणीय मॅच या दोन संघांदरम्यान सुरू आहेत. प्रत्येक प्रेक्षकाला मात्र ही मॅच एन्जॉय करतात. तेही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकारामध्ये कन्वर्ट होताना पाहायला मिळालाय आणि विकेट आलाय. पंचांचं बोट हवेमध्ये. खनखनन पैंजण चांदीचा कमर बंद, खनखनन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग, लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र, दिसते इतकी सुंदर कोणीही होईल दंग. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. होले होले धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर जाऊन पोहोचलं 7-7 वरती. 2 गडी तिथे मात्र आपण पाहिलं तर बाद झाल्यात. 2 विकेट मात्र मैदानावरती बाद होत असताना आपण पाहिलं. गोल्डन स्टार्स व्हाईट बॉलचा सिग्नल या ठिकाणी केला जातोय. धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर जाऊन पोहोचतोय संघाच्या धावा धावफलकावरती ऑन स्कोअर्ड. फटका चांगला खेळलाय, दर्जेदार खेळलाय आणि निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. मिल्टा धावा 4 चौकार. नेहमीसाठी उभी राहीन तुमच्या पाठीशी,
जीव सुद्धा देऊ शकते तुमच्यासाठी मी काळी बिंदी थँक्यू. पुण्यात मोठा बडका खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती केलाय. तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळत आहेत. ज्याच्यावेळी तुम्ही चांगली फिल्डिंग करणार त्यावेळी टाळ्यांचं गजर या ठिकाणी मैदानावरून होणार आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 13 धावा 13 ऑन स्कोर कार्ड लगावले गेलेत. चालू असलेली मॅच आपण पाहिलं तर गोल्डन स्टार वर्सेस SKCC. धनु 2 मिनिटं थांबवते कारण काही सन्मान आपण घेणार आहोत. मंचावरती उपस्थित मान्यवर आणि त्या मान्यवरांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी सर्वप्रथम विनंती करेल सन्माननीय शेखरदादा पाटील यांना की आपण मंचावरती यायचे. शेखरदादा पाटील यांना विनंती करेल की आपण मंचावरती या. या स्पर्धेसाठी ज्यांची विशेष उपस्थिती आपण पाहतात माजी ठाणे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय काशीनाथजी पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय सागर. आणि हा सन्मान करण्यासाठी मी शेखरदादा पाटील यांना विनंती करेल की आपण समोर यायचं. आपल्या शुभ असते हा विशेष सन्मान काशीनाथजी पाटील साहेब यांचा केला जातोय. सर्वांना विनंती आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात कारण आज आपला अमूल्य वेळ आपल्या बिझी शेड्यूल मधून काहीसा वेळ काढून या स्पर्धेला त्यांनी आपली भेट दिली आणि या मंचाला ज्यांचं पदस्पर्श लाभले असे काशीनाथजी पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर पुढील सन्मान या स्पर्धेसाठी उपस्थित राहणारे माजी सभापती सन्माननीय यज्ञेश्वरजी पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल हरेश पाटील साहेब यांना की आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते हरेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. हरेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते माजी सभापती सन्माननीय यज्ञेश्वरजी पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी सर्वांना विनंती करेल की जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. आपल्या व्यस्त वेळापत्रकामधील काही वेळ या स्पर्धेला त्याने दिला त्याबद्दल साहेब आपलं मनापासून आभार. त्यानंतर या स्पर्धेसाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ज्यांनी आपली उपस्थिती दाखवलेली आहे आणि या क्रीडा साहित्याला सातत्यानं प्रमोट करण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून होत असतं असे माजी नगरसेवक सन्माननीय सदानंददा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल कैलासजी पाटील साहेब यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे. कैलासजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात सदानंददा पाटील यांच्यासाठी. या स्पर्धेमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपली उपस्थिती ते दाखवत आहेत. धन्यवाद सदादा आपल्या सुद्धा मनापासून आभार. त्यानंतर पुढील सन्मान या स्पर्धेसाठी उपस्थित PI साहेब सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. PI सावंत साहेब त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल प्रीतम यांना की आपण मंचावरती या. प्रीतम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. PI सावंत साहेब यांचा हा यथोचित सन्मान या मंचावरती केला जातोय. आपल्या व्यस्त वेळापत्रकामधील काहीसा वेळ काढून PI साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. धन्यवाद साहेब आपल्या सुद्धा मनापासून आभार. त्यानंतर API ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करेल ठाकूर साहेब आपणास की आपण सुद्धा या. आपला सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल. प्रवीण पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेल प्रवीण पाटील यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी मंचावरती यायचंय. API ठाकूर साहेब या ठिकाणी आपला अमूल्य वेळ देत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा यथोचित सन्मान या आई भवानी मारंबलपाडा बिग बॅश लीग 2025 सीझन 4च्या मंचावरती केला जातो. धन्यवाद साहेब आपल्या सुद्धा मनापासून आभार. त्यानंतर पुढील सन्मान युवा समाजसेवक विकासजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल जयवंत पाटील साहेब यांना की आपण समोर यायचे. आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. विकासजी पाटील साहेब युवा समाजसेवक त्यांचा यथोचित सन्मान या मंचावरती केला जातोय. धन्यवाद विकासजी पाटील साहेब आपले सुद्धा मनापासून आभार. त्यानंतर कुश जोशी यांना विनंती करेल की आपण सुद्धा समोर या. आपला सुद्धा यथोचित सन्मान इथे केला जाईल. गणेशजी भगत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. या स्पर्धेसाठी विशेष योगदान ज्यांचं लाभलंय असे कुश जोशी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी गणेश भगत साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. धन्यवाद खुशजी आपलं मनापासून आभार. आपण केलेल्या सहकार्याबद्दल दिलेल्या योगदानाबद्दल आणि या स्पर्धेला आपण उपस्थिती नोंदवली त्याबद्दल आपलं मनापासून आभार.
त्यानंतर सन्मान्य श्यामजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. 3 ओव्हर विनंती करेल धावा 24. पंकजजी राऊत यांना विनंती करेल की आपण मंचावरती या. पंकज राऊत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. सन्मान्य श्यामजी पाटील यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. पंकज राऊत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मंचावरती होत असताना धन्यवाद साहेब, आपले सुद्धा मनापासून आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून या स्पर्धेला आपण उपस्थिती नोंदवली त्याबद्दल थँक्यू सो मच. सन्मान यानंतर होतच राहतील, परंतु मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि या चालू असलेल्या मॅचचं धातू समालोचन पुन्हा एकदा मी विनंती करेल समालोचन कक्षामध्ये उपस्थित समालोचक मित्र आपण कंटिन्यू करायचंय. सिंगल घेण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी धावचीची संधी, रनआउट मैदानावरती. तो महिलांनो सामना आवडतो की नाही आवडत? टाळ्यांचा गजर करा, कारण की टाळ्या खूप महत्वाच्या आहेत. आज ह्या महिला ज्या खेळतात त्या मैदानावरती भाग तुम्ही त्यामधला आहात आणि विकेट आलाय, फलंदाज मैदानाच्या बाहेर जाणार आहेत. डीजे मयूरला ऐकूया. काजळ लावणे आले मी आज, असं नका बघू अहो येते मला लाज. थँक्यू मयूर. असं आहे की मयूरला माहित आहेत कधी कुठल्या श्रेणी कसं गाणं लावायचं. डीजे मयूरला परफेक्ट माहित आहेत. धपलक्यावरती धावा पाहिले तर 25 धावा 5 गडी बाद. बॅकफुटला गेले, फटका मात्र खेळण्याचा प्रयत्न, चेंडू दर्जेदार खेळलाय, निघून गेलाय गॅप मध्ये सरळ. 4 धावेंसाठी चौकार. नखरेवाली कुठे निघाली, घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोरनीशी चाल गुलाबी. थँक्यू. चौकाराने धावसंख्या धावपलकावरती गोल्डन स्टार वुमन संघ जाऊन पोहोचला 29. आणखीन एक फटका दर्जेदार खेळलाय, तोही गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. दे दनादन चौकार. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. सध्या भूमिका मैदानावरती 9 चेंडू मध्ये 17 धाबा भूमिकानं बनवल्यात. तिची बॅटिंग आवडत असेल तर टाळ्यांचा गजर जोरदार होऊ द्या. सुंदर बॅटिंग करतात भूमिका. 33 धाबा 5 गडी बाद. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत. गोल्डन स्टार वुमन्स संघ सध्या पडबात आहेत. आणखीन एक फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून येतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतात बॉलवरती. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करायचा परंतु थांबवलाय आणि पहिला डाव समाप्ती अखेर धाव फलकावरती धाबा बनवले गेल्यात. गोल्डन स्टार वुमन संघानं मैदानावरती रन केल्यात. 34 34 धाबा केल्यात. 35 धाब्याचं लक्ष आहेत. परंतु त्यापूर्वी काही डान्स आहेत, ते डान्स फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहिलं तर मैदानाच्या दिशेने होणार आहेत. त्यामुळे चर्चा त्याही गोष्टीची आपण या ठिकाणी करणार आहोत. एक छोटंसं संगीत घेऊया. डीजे मयूर भोईरला आपण इन्व्हाइट करणार आहोत आणि त्यानंतर दुसरी इनिंग त्याच्या अगोदर होणारे डान्स आहेत, ते डान्स मात्र प्रेक्षकांना आज दाखवले जाणार आहेत. चला बाकी खेळाडू आहेत, ज्या महिला आहेत खेळाडू, त्यांना विनंती आपण डगआउटच्या दिशेने मार्गस्थ व्हा. आणि डान्स ग्रुप आहे, त्या डान्स ग्रुपला विनंती आहे बरोबर समोर कॅमेराचा जो अँगल आहे तर बरोबर समोरच्या दिशेने, त्यामुळे आपण तिथे रेडी होणार आहोत. तेजस 11 आणि डीसीसी नवापूर दोन्ही कर्णधार स्टेज जवळ यायचे.
विया तयार आहे का? येस. मुंबईची बाई तुझ्या बेफिकर गावात बसली गावात सुट्टीचा पन्नासचा वाटा वारा खाली ते मावऱ्याला ताजा आहे ताजा ताराशी बोलतय हे ब्रदर कवर चाललास ये मावरा घे ताजा आहे ताजा बर्फांचा नाही घे जा मेल्या. चल पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर राग तुझा हिल कर हिल कर हिल कर आगो गाली तुझी बीप कर बीप कर बीप कर राग तुझा हिल कर हिल कर हिल कर पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर चिल काजळ लावणे आले मी आज असं नका बघू येते मला लाज केला शृंगार आज घातला असाच दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास नखरे वाली कुठे निघाली घालत साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोर निशी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा काढ गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा काढ छन छननन पैंजण चांदीचा कमर बंद खनखननन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र दिसते इतकी सुंदर कोणीही होईल दंग काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती बोलली अहो भेटना नदीच्या काठीशी होले होले आली ती माझ्या पाठीशी बोलली अहो भेटना नदीच्या काठीशी अगं स्वयंपाक कर तू डालना भात जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट स्वयंपाक कर तू डालना भात जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट जेवायला बघताना वाट ग बाया जेवायला बघताना वाट ग हे सुंदरा बायाला कवडी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग 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 सदानंद दादा पाटील आणि यज्ञेश्वरजी पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस वियासाठी. त्यानंतर काशीनाथजी पाटील साहेब यांच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात जर का हा डान्स आवडला असेल तर. जोरदार टाळ्या. तसेच या वियाला सायबा टीम कडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे.
डीसीसी नवापूर कर्णधार लवकर या. डीसीसी नवापूर कर्णधार लवकर यायचं, आम्ही तुम्हाला सांगितलेलं होतं या अगोदर. जतीन नाही, जतीन या लवकर. शेखर दादा पाटील. भरत सर. आई भवानी मार्बलपाडा क्रिकेट क्लबला सहकार्य देणगी स्वरूपाने मान्यवरांच्या माध्यमातून विकासदादा पाटील आणि त्यांच्या संपूर्ण मित्रबरोबरीच्या साथीनं येस. दोघे तयार आहेत का? मयूर तू तयार आहे? मागील 3 दिवसापासून धुमाकूळ गाजवणारी अशी ती कोळी संस्कृती जपण्याचा जो काही प्रयत्न केलाय आई भवानी मारंबळपाडा क्रिकेट क्लबनं, मान्यवरांना सांगू इच्छितो की स्टेज समोर जी नौका आहे ती नौका काम बंद करून इथं आणलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्या ट्रॉफी ठेवलेल्या आहेत आणि या फक्त त्या ट्रॉफी पुरता आणि तेव्हा नौकेपुरता मर्यादित नाही आहेत. आमचे दोन्ही कर्णधार आता इथं एंट्री करणार आहेत. या पाहूयात, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात. नेक्स्ट मॅचचे दोन्ही कर्णधार, एका बाजूला तेजस 11, त्यांच्या विपक्षामध्ये डीसीसी नवापूर. येस विमल आणि जतीन प्लीज कम. सर्वांना विनंती आहे, जोरदार टाळ्या वाजवू द्या, जोरदार टाळ्या. एंट्रीला टाळ्या वाजल्या पाहिजेत. मी बायकोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी, अगं मारतीन कोली हानलन गोली ग चल जाऊ बाजारी. मी बायकोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी, अगं मारतीन कोली हानलन गोली ग चल जाऊ बाजारी. थँक्यू सो मच. सगळ्यांना विनंती आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. सर या 2 नाखवांना आम्ही बोलवलेलं आहे, हे दोन्ही कर्णधार आहेत वेगवेगळ्या टीमचे. मी विनंती करेल काशीनाथजी पाटील साहेब यांना की आपण टॉस करण्यासाठी समोर यायचं आहे.
ट्रॉफी हाऊस असा पुकार आणि ट्रॉफी हाऊस आलाय. थँक्यू. विमल टॉसिंगला काय निर्णय असेल? पहिला मी फिल्डिंग करणार. विमल, कशा प्रकारे हे नृत्य म्हणजे कॉस्ट्युम घातल्यानंतर पहिल्यांदा तू आलेला आहेस, कसं वाटलं? बरं वाटलं एकदम मस्त. आणि हा तर माझा मित्रच आहे तर टेन्शनच नाही. मॅच मध्ये मैत्री दिसणार की काही वेगळं? तिकडे काय नाही, त्यानंतर सगळं चालेल. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. जतीन, पहिल्या दिवशी विचारलेला प्रश्न पुन्हा एकदा विचारतोय. तू एक कोळी आहेस आणि कोळी असल्यानंतर हे सगळं नृत्य या क्रिकेटच्या माध्यमातून सादर करतोयस, तर कसं वाटलं? खूप छान वाटलं, कारण कोळी असला आणि हे माझं जे पोशाख आणि अजून खूप काही म्हणजे कोळी लोकांचं इथे सर्व कोळी लोकच दिसतात असं मला वाटतं. आणि मान्यवर सर आमचे भरत सावंत सर हे आमच्या ओळखीचे आहेत. सदानंद पाटील, आम्ही खूप फॅन आहे त्यांचे. दादाच्या एंट्रीचे फॅन आहात. प्रत्येक मैदानावरती त्यांची उपस्थिती आणि ही सगळी मंडळी आहे, क्रिकेटवरती प्रेम करणारी मंडळी आहे. कशा प्रकारचा खेळ आम्हाला बघायला मिळेल? चांगला करू. आता परत परत तेच सांगतो, तेजस 11 खूप मोठा संघ आहे आणि त्याने आता खूप आम्हाला पाणी पाजलं आहे. आता बघू, आम्ही ट्राय करू अजूनपर्यंत. कधी आता दिवस उजळतो, देवावर सोडतो आम्ही आता. आता सगळेजण देव पाण्यात ठेवणार आहेत, कारण ही ट्रॉफी सगळ्यांना मारायची. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण सुद्धा मंचावरती स्थानापन्न पाहिजे. थँक्यू सो मच. सगळ्यांचा मनापासून आभार. नाडबिकीचा कौल जिंकलाय टीम तेजस 11ने. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. DCC नवापूरला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. नेक्स्ट मॅच ही काटेकी टक्कर असणार आहे. तुर्तास आपण घेऊयात सर्व पाहुण्यांची रजा. धन्यवाद सगळ्या मान्यवरांचं. पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणापासून आई भवानी मारंबळपाडा क्रिकेट क्लबच्या वतीने आभार व्यक्त करतोय, कारण आपण आलात त्यामुळे या स्पर्धेची शोभा वाढली आहे. या स्पर्धेला 4 चांद लागलेले आहेत. दुसऱ्या इनिंगला होणार आहे सुरुवात आणि जोपर्यंत सुरुवात होईल तोपर्यंत ऐकूयात एक छोटंसं गीत आणि त्यानंतर वळूयात कॉमेंट्री स्टुडिओमध्ये, ज्या ठिकाणी आमचे साथी समालोचक मित्र उपस्थित आहेत. ओटी कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. शिवरायाची घेऊन आना पोर खेळताना मैदानाना मारती चौकार. एक डान्स. थँक्यू. एकच डान्स आहे अजून. मयूर एकच डान्स आहे, तो डान्स आपण करून घेऊयात. गाणं दिलंय का? गाणं दिलंय. चला, त्या डान्स नंतर दोन्ही आमच्या वुमेन्स टीम, सॉरी फॉर डिले, पण 2 मिनिटाचा डान्स असणार आहे. त्यानंतर तुम्हाला खेळण्याची संधी मिळेल. थँक्यू. पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर चिल कर चिल कर
केसान चांदली तोऱ्यानं रेत डोल्यावर झुलतय वाऱ्याशी वट लुगऱ्यावर फरकीतीची बाजारी वट हसतय गालान शोभतय नथ केसान चांदली तोऱ्यानं रेत डोल्यावर झुलतय वाऱ्याशी वट लुगऱ्यावर फरकीतीची बाजारी वट नरक्या तेऱ्या कस नाकवी नाही नाकवी चल पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर राग तुझा हिल कर हिल कर हिल कर आगो गाली तुझी बेप कर बेप कर बेप कर राग तुझा हिल कर हिल कर हिल कर पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर Everybody now, come on. टाळ्यांचा आवाज उद्या टाळ्यांचा आवाज महिला वर्ग टाळ्यांचा आवाज नाहीये चला जाऊयात मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होऊ द्यात. आणखीन एक जो डान्स आहे
तो या इनिंग नंतर बरोबर घेतला जाणार आहे. त्यामुळे त्या डान्ससाठी आपण रेडी राहायचं आहे. गोल्डन स्टार वुमन रन केल्या 34, SKCC ला करायच्या आहेत 35 धावेच्या लक्षात पाठलाग मैदानावरती करायचे आहेत. आणि आज जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं हा डान्स पाहतात, बाकीच्या सर्व काही गोष्टी पाहतायत. या संपूर्णच्या पाठीमागे मारंबळपाड्याचं संपूर्ण गाव, आज मारंबळपाड्याचे सर्व खेळाडू आणि प्रमुख जे आपले सर्व आयोजक आहेत त्या आयोजकांसाठी त्या जोरदार टाळ्या वाजवा. कारण त्यांनी घेतलेली मेहनत आणि मारंबळपाड्याच्या सर्व गावातील ग्रामस्थ सर्व महिला भगिनींनी घेतलेली जी मेहनत आहेत ना, ती मेहनत आज खऱ्या अर्थानं मृदुलजी या मैदानावरती दिसून आल्या आहेत आणि त्याचं संपूर्ण श्रेय हे मारंबळपाडा गावाचं आहे. आणि जो नुकताच ग्रुप डान्स आपण पाहिलेला आहे त्याच्यासाठी सायबा क्रिकेट क्लब विरार यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. आदरणीय भावेश पाटील साहेब यांच्याकडून आपण पाहिलं तर 500 रुपयाचं प्राइज आहे तेही दिलं जाणार आहेत. जवळजवळ 1500 रुपयाचं प्राइज आहे ते या ग्रुप डान्ससाठी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चला ग्रुप डान्स मध्ये ज्या मुली आहेत त्यांना विनंती आपण वरती यायचं, मंचावरती जा. फिल्डिंग करणारी टीम चला मैदानाच्या आतमध्ये या प्लीज, विनंती आहे. विया आपण यायचं, विया आपल्यासाठी देखील पारितोषिक आहे ते आपण घेऊन जायचं. सायबा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे ते दिलं जाणार आहे. त्यामुळे विया आपण मंचावरती यायचं आहे. दिलेलं आहे ओके. रिद्धी रंजन पाटील यांच्याकडून आपण पाहिलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक या ग्रुप डान्स साठी आलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. हा ग्रुप डान्स आहे, त्या ग्रुप डान्स साठी पारितोषिक मात्र देण्यात येत आहे. विया शेखर पाटील आपण देखील मंचावरती यायचं विनंती असणार आहेत. रंजन पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. विया साठी पारितोषिक आहे ते मात्र दिलं जाणार आहेत. विया आपण या. मॅच सुरुवात होईल. 35 धावेचं टार्गेट आहे SKCC या संघाला मात्र मैदानावरती करायच्या तर 35 आणि स्ट्राईक एंड वरती सध्या बॅट्समॅन आपण पाहिलं तर अमिषा मात्रे, गाव आहे तिचं रायपाडा, रायपाडाच्या गावातील ही खेळाडू आहेत. आणि अमिषा मात्रे जशी मैदानावरती आलाय तसं पारितोषिक आलंय. जय दुर्गा क्रिकेट क्लब रायपाडाच्या वतीनं प्रत्येक चौकाराला अमिषा मात्रे हिला 500 रुपयाचं प्राइज या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. ध्रुविक भावेश पाटील यांच्याकडून ध्रुविक वैशाली भावेश पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे ते ग्रुप डान्स साठी दिलं जात आहेत. पहा तुम्ही ते चांगलं नसलं तर तुमच्यासाठी बक्षीस असणार आहेत. आपले आयोजक सर्व काही गोष्टीची दखल घेत आहेत त्यामुळे सर्व काही गोष्टी सिस्टमॅटिकली आहेत. शेखर पाटील साहेबांकडून 3000 रुपयाचं प्राइज आलेला आहे. हा सेन्सेक्स शेअर मार्केट आज संपूर्ण मारंबळपाडाच्या गावामध्ये चाललेला आहे त्यामुळे बक्षीस भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये बक्षीस आहेत. मॅचला सुरुवात होईल. जाऊयात मॅचच्या दिशेने. अमिषा मात्रे स्ट्राईक एंडला. पहिला बॉल हलक्या दना चेंडूला मात्र खेळून काढले आहेत. पहिल्या बॉलवरती एक सिंगल मात्र कंप्लीट. प्रत्येक चौकारासाठी आदरणीय रंजनजी पाटील साहेब, शेखर पाटील साहेब आणि भावेश पाटील साहेब यांच्या वतीनं दिले जातील 500 रुपयाचं प्राइज. जय दुर्गा क्रिकेट क्लब रायपाडाच्या वतीनं अमिषा मात्रेच्या प्रत्येक चौकारासाठी आपण पाहिलं तर 500 रुपयाचं प्राइज लागले गेलेत. मृदुल सध्या मैदानावरती पारितोषिकांचा वर्षा होतोय. आज खेळाडूंना संधी आहेत मैदानावरती पारितोषिक मिळवण्याची आणि चॅम्पियन होण्याची. काय सांगाल? नक्कीच आज ग्रँड फिनालेचा दिवस आपण पाहतो आणि बक्षिसांचं पारितोषिक देखील त्याप्रमाणेचं होतं असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सामन्याच्या दिशेने पुन्हा एकदा वळतोय एक प्रेक्षणीय सामना. एकीकडे गोल्डन स्टार वुमन तर दुसरीकडे SKCCचा संघ आहे. आतापर्यंत 34 धावा कुठल्या गेल्यात. आता येणारे 24-35 धाव्यांचे एक भलं मोठं आव्हान धावफलकावर नक्कीच पाहायला मिळेल. परंतु सुरुवात देखील त्या प्रकारची आहे. सुरुवात चांगली झालेली आहे. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत. एक बॉलचा केस संपला. 3 धावा. व्हाईट बॉल आलाय. पंचाने मात्र लगेच सांगितलं हा एक्स्ट्रा बॉल मैदानावरती हाताळला गेलाय. धावा धावफलकावरती 4. पुढचा बॉल पुण्याला मात्र गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉल अडवतायत. फिल्डिंग चांगली करतायत. एका धाब्यामध्ये संघाची धावसंख्या धावफलकावरती 5. पुण्याला मात्र आपण पाहिलं तर सिंगल घेण्याचा प्रयत्न केला. एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 धावा.
पाठीमागे जे प्रेक्षक वर्ग उभे आहेत, महिलांच्या पाठीमागे काही प्रेक्षक वर्ग आहेत, त्यांना विनंती आपण थोडं बाजूला व्हायचं. तिथून सर्वांनी बाजूला व्हा, थोडं या बाजूने आलं तरी चालतील. बॅकफुटला गेले, फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खूप चांगली फिल्डिंग करतायत. रन 6 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा मैदानावरती झालंय. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. धावा धावफलकावरती 7. 5 बॉलचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावरती. नक्कीच पहिल्या 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 1 to go. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. यावेळेला स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये उत्कृष्ट झेल, टिपलाय झेल, संपलाय खेळ. पहिला गडी बॅक टू द डगआउट मध्ये येतो. नक्कीच या ठिकाणी खरं तर पारितोषिक देण्यात येतं आपल्याला पाहायला मिळालं. अतिशय शानदार नृत्य आपल्याला पाहायला मिळालं. आणि सायबा संघ खरं तर ह्या स्पर्धेबाहेर झालाय, परंतु एक दानशूर असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. ऋषीदादा देसाई असेल, दोन्ही नृत्यांसाठी तितकंच एक प्रोत्साहित करण्याचं काम, हजार रुपयाचं पारितोषिक हे आपल्याला पाहायला मिळालं होतं. सायबा संघ सातत्यानं एक कळा कौशल्यानं हे प्रोत्साहित करण्याचं काम हे सातत्यानं करत असतं. आणि ह्या वेळेला देखील दाखवलंय. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा गडी बॅक टू द डगआउट. थँक्यू अमिषा म्हात्रे. बॅक टू दी पॅव्हिलियन. मैदानाच्या बाहेर अमिषा म्हात्रे यांना मात्र जावं लागलं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा विकेट मात्र गमावलंय. आणखीन एक धक्का लागलाय SKCC टीमला. गॉन. इंस्टावाला नाही तुझा गाववाला मी बॉयफ्रेंड आहे. धन्यवाद डीजे. लगातारचा तिसरा विकेट धनंजय या ठिकाणी आपण पाहतोय. गोल्डन स्टार विरोधामध्ये आपण पाहतोय SKCC. एक प्रेक्षणीय सामना. प्रचंड आज संपूर्ण आता मैदानामध्ये तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते. जणू काही समुद्राला उधाण आले की काय अशा प्रकारचा दृश्य. ग्रँड फिनाले, अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि तितकीच प्रेक्षकांची क्रिकेटवरचं प्रेम पाहायला मिळतं. क्रिकेट म्हटलं ना तर ह्या वेळेला काय घडतंय, थोडीशी अतिघाई केली होती. जातोय चेंडू सीमारेखा पार 4 धावांसाठी. थँक्यू. नो बॉल आला. नो बॉल वरती हा चौकार पाहायला मिळाला, म्हणजे एकूण 5 रन वाढलेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आता चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलाय. विकेट जाईल. आणखीन एक धक्का गमावलाय टीम SKCC न. चौथा गडी गारद. फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू बाउंड्री लाईनच्या पार गेलेत. भरपूर खेळाडू आज जे सध्या तुम्ही महिला क्रिकेटर पाहतायत, तर भरपूर सारे महिला क्रिकेटर सध्या लेदर क्रिकेट खेळतायत. म्हणजे लेदर क्रिकेटमध्ये बऱ्याच खेळाडू आहेत त्या सध्या लेदरचं प्रशिक्षण घेत आहेत. मग तिथे सीमारेषेच्या पारच मारायचा असतो, पण अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला सीमारेषेच्या जवळपास तो बॉल भिरकावायचा चौकारासाठी. पुण्यात मात्र सिंगल घेण्याचा प्रयत्न. एक सिंगल मात्र मैदानावरती घेतली गेलेत. संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 14 रन. 4 गड्यांच्या मोबदल्यात. येणारे बॉल 13 मध्ये 21 ची गरज आहे. होऊ शकतायत. प्रयत्न प्रामाणिक केले तर सर्व काही गोष्टी होऊ शकतायत. पुण्यात आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल मात्र मैदानावरती कंप्लीट केलेत. 12 बॉलचा खेळ मैदानावरती राहिला बाकी. 12 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायचे 20. सरासरी तुम्हाला राखायची 10ची आणि 10च्या सरासरीने रन करायचे आहेत 20 धाबा. एक ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये डीजे मयूरला ऐकूयात. बापाचा रुबाब माझा राजाचा. किसन कन्हैया पोरींचा पण दिवाना माझ्या राणीचा. इंस्टावाला नाही तुझा गाववाला मी बॉयफ्रेंड आहे. 12 बॉलचा खेळ. 12 बॉल मध्ये 20 धावेची गरज. पहिला बॉल बॅकफुटला गेले. फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली केलेत, परंतु थ्रो करण्यामध्ये थोडा उशीर केलाय आणि एक धाव तिथे कंप्लीट होत असताना धावसंख्या धावफलकावरती पुढे जाऊन पोहोचलायत. 11 बॉलचा खेळ बाकी आहेत. 19 धावा मैदानावरती अजून करायचे आहेत. प्रयत्न करायचे आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट थोडी वरती गेली, त्याच्यानंतर खाली जम्प करण्याचा प्रयत्न केला आणि स्ट्रोक लगावण्याच्या प्रयत्नामध्ये हा चेंडू विकेट किपरच्या दिशेने डॉट बॉल आलाय. नक्कीच धनंजय थोडीशी फ्लाईट होती
आणि त्या कारणास्तव खेळपट्टीवर ज्या वेळेला चेंडू आदळतो थोडंसं उचाली स्वतःच्या फॉलोअरमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे, थोडासा प्रेशर आहे, थोडासा दबाव आहे, सर्व काही यावेळेला दिसतंय. आता पहिले 3 चेंडूंचा खेळ झालाय, यावेळेला काय पुन्हा तो प्रेशर होता, तो दबाव आहे आणि त्या दबाव भरा यावेळेला चेंडू जातोय मर्यादित षटकाच्या बाहेर, गडी बाद, विकेट जातोय या ठिकाणी 5वा. नक्कीच एक प्रेक्षणीय सामना आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळतंय. गोल्डन स्टार एकीकडे, दुसरीकडे SKCCचा संघ आहे. आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं गोल्डन स्टारचा संघ नक्कीच थोडस एक स्मित हास्य हे पाहायला मिळतंय. ज्या प्रकारचा सामना राहिला थोडासा धनंजय कुठेतरी एकतर्फा जातोय. एक भलं मोठं लक्ष, 35 धावेंचं लक्ष, 2 पंच आपण पाहतोय. एकीकडे नितेश घरत असेल, दुसरीकडे नयन कालुष्ट, हे 2 पंच ह्या स्पर्धेला एक पाहायला गेलं तर एक मोठी मॅच, नक्कीच एक तुडुंब गर्दी, महिलांचं तितकंच तिथे वियाचे भरपूर मोठे फॅन आहेत. पाठीमागे तिच्यासोबत फोटो सेल्फी देखील घेत आहेत. ज्या वियानं 3 दिवसामध्ये खूप सुंदर डान्स केला त्या वियाचे फॅन देखील आलेले आहेत. देव्यानी सांगले यांना चौकारासाठी 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. अक्षय सांगले यांच्या माध्यमातून ते पारितोषिक असणार आहेत. धफलक्यावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत 18 धावा, 17 धावेची गरज आहे 5 बॉलमध्ये. आक्रमण केलंय परंतु ते षटकाराच्या बाहेर चेंडू निघून गेलाय, त्यामुळे इथे विकेट येईल. फलंदाज मैदानाच्या बाहेर. आणखीन एक धक्का गमावलाय SKCCनं. नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहिलं तर श्रद्धाली दाखल होताना पाहायला मिळतात. पुण्यात मोठा फटका खेळायचा प्रयत्न केलाय, चेंडू मात्र निघून जातोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. धपलक्यावरती धावा पाहिलं तर 19 धावा. आता या मॅचला जिंकण्यासाठी 3 मध्ये 16 करायचे. पुण्यात आपण पाहिलं तर बॉल निघून गेला, आता गॅप मध्ये मिळतील धावा 4. दर्जेदार शेवटी आलेला चौकार. 23 लॉस ऑफ 6 विकेट. पुण्यात मात्र खूप सुंदर फटका खेळलाय, त्या ठिकाणी आता बॉल अडवले गेले आहेत. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. टीम गोल्डन स्टार्स वुमन संघाची आपण पाहू शकतायत. 24 ला 6 विकेट. मॅच जिंकण्यासाठी 1 बॉल मध्ये 11 करायचे. नो बॉल आलाय मैदानावरती. धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी खराब झालाय, रन आलाय. 2 गोष्टी घडू शकल्या. 6 बॉल बाउंड्री लाईनच्या जवळपास पार जाऊ शकला समृद्धुल, परंतु त्या ठिकाणी बॉलला स्टॉप केलाय. धावा मिळत आहेत एकूण 2. 1 बॉल मध्ये 9 धावेची गरज. फटका पुण्याचा मात्र आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे हा सामना जो आहे तो प्रेक्षणीय मॅच मध्ये आपला नाविक करताना पाहायला मिळाले टीम गोल्डन स्टार वुमन्स. परंतु दोन्ही संघासाठी टाळ्यांचा गजर होणं गरजेचं आहे. आज महिलांचं क्रिकेट तुम्ही मैदानावरती पाहिलेलं आहे. क्रिकेट आवडलं असेल महिलांचं तर टाळ्यांचा गजर या दोन्ही संघासाठी जोरदार होऊ द्यात. इंस्टावाला नाही तुझा गाववाला मी बॉयफ्रेंड आहे. थँक्यू डीजे. सर्व महिलांचा मनापासून आभार आहेत. आपण मोलाचा वेळ या संपूर्ण स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल सर्व महिला भगिनींचा मनापासून धन्यवाद आहेत.